श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 10 व 11 मेचं जे काही करंट अफेअर असेल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त तुम्हाला काय करता आहे की लास्टपर्यंत लेक्चर्स पाहायचं आहे आणि शेवटी जे प्रश्न विचारलेले असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जरूर सांगायचं आहे. कोणताही वेळ वाया न घालवता आपण काय करूया, लगेच या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, कालचा विचारलेला प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया. नुकतेच मॅड्रिड ओपन टेनिस एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? आपल्याला पर्याय दिले होते इगा स्विटेक, एड्रे रुबेल. हे महिला आणि पुरुष दोन्हीसाठी आहे. तर बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. महिलांसाठी जे विजेतेपद मिळवलेले आहे ते इगा स्विटेक यांनी मिळवलेलं आहे आणि पुरुषांसाठी जे विजेतेपद आहे ते एड्रे रुबेल यांनी मिळवलेलं आहे. बघा, सर्वांनी दररोज डेली लेक्चर पाहायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा उत्तर सांगायचं आहे. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. फिसाने अलीकडेच भारतामध्ये कंट्री मॅनेजर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? कंट्री मॅनेजर म्हणजेच काय की आपल्या देशातील फिसाचा सर्व कार्यभाग तो व्यक्ती पाहणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुजय रैना. आता लेटेस्ट 2024 मधील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्ती ठरलेल्या आहेत त्या आपण लगेच या ठिकाणी पाहूया. सुबोध कुमार आयुष मंत्रालयाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राकेश सिंह यांची पेटीएम मनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय नौदल उपप्रमुख कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 26वे नौदल प्रमुख विचारलं तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया रेडिओ महासंचालक मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. WFIच्या ॲथलेटिक्स पॅनलचे अध्यक्ष म्हणून नरसिंग यादवची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाकिस्तानने ODI आणि T20 संघाच्या प्रशिक्षकसाठी गॅरी कॅस्टन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे सर्व लेटेस्टमधले पॉईंट अतिशय एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. लगेच पुढील प्रश्न पाहूया. नैनितालच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी हवाई दलाने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांबी बकेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, बांबी बकेट काय असतं. आता बघा, या ठिकाणी हेलिकॉप्टर आहे, या ठिकाणी एक मोठं बकेट आहे, बरोबर. आसपास ज्या ठिकाणी एखादी नदी असेल, समुद्र असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, या हेलिकॉप्टरच्या मदतीने या बकेटमध्ये पाणी भरलं जातं आणि ज्या ठिकाणी आग लागलेली असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, ओतलं जातं. मग आता ह्या बकेटची कॅपॅसिटी किती असते? साधारणपणे 270 ते 9000 लिटरच्या आसपासची काय असते, कॅपॅसिटी असते. त्याच्यामुळे ह्यूज अमाऊंटमध्ये काय केलं जातं, एकदम भरपूर अमाऊंटमध्ये ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी पाणी ओतलं जातं. हे काय आहे, बांबी बकेट ऑपरेशन आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. अलीकडे सलाम बिन रजाक यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते उर्दू लेखक आहेत, साहित्यकार आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अलीकडे स्नूकरचे पहिले जागतिक विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? उत्तर आहे कायरन विल्सन यांनी जिंकलेलं आहे आणि ते पहिल्यांदाच त्यांनी हे पद मिळवलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच भारताने 14,000 टन गैर बासमती पांढरा तांदूळ कोणत्या देशाला निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मॉरिशस. आता पुढील प्रश्न पाहूया. रन फॉर विकसित भारत मॅरेथॉन नुकतेच कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच सामरिक अण्वस्त्रांच्या सरावाची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, लेटेस्ट रशिया घडामोडी 2024 सर्व महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी लगेच पाहूया. भारताने रशियाकडून S-400 क्षेपणास्त्राच्या स्क्वॉड्रन खरेदी केलेले आहेत. भारतीय लष्कराने रशियाकडून इग्ला मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम मॅनपॅड्स विकत घेतलेला आहे. विनय कुमार रशियामधील भारताचे राजदूत झालेले आहेत. व्लादिमीर पुतीन सलग 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विश्वविक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोल्को यांच्या नावावर झालेला आहे. ब्रिक्स समिट 2024चे अध्यक्षपद रशियाकडे आहे. भारत रशिया वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम प्लांटवर करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. सर्व पॉईंट अगदी महत्त्वाचे आहेत. एक्झाममध्ये कोणता ना कोणता पॉईंट याच्यावरती 100% विचारला जाऊ शकतो. अलीकडेच कोणत्या देशाने झू फेईहोंग यांना भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. अलीकडे स्कॉट फ्लेमिंग यांची कोणत्या देशाच्या पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच माता तीर्थ ओंसी उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ. बघा, नेपाळ घडामोडी 2024 अतिशय महत्त्वाचे आहेत, त्या लगेच आपण या ठिकाणी पाहूया. बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास शांती प्रयास 4 नेपाळमध्ये सुरू झालेला आहे. नेपाळ पुढील 10 वर्षात भारताला 10,000 मेगावॅट वीज निर्यात करणार आहे. भारताकडून ती वीज निर्यात केली जाणार आहे. नेपाळ हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच अदानी ग्रीनला पवन ऊर्जा विकसित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे? पर्याय क्रमांक सी श्रीलंका. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण श्रीलंका घडामोडी 2024 लगेच या ठिकाणी अतिशय एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी पाहूया. श्रीलंकेतील भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत 1300 घराचे बांधकाम औपचारिकपणे सुरू करण्यात आलेलं आहे. पतुमा निसंगा वनडेमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरलेला आहे. श्रीलंका आणि मॉरिशसने UPI सेवा सुरू केलेली आहे. श्रीलंकेतील पर्यटन स्रोत म्हणून भारत अव्वल स्थानी आहे. नवीन भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेत पदभार स्वीकारलेला आहे. भारतीय सशस्त्र दलांना श्रीलंकेत गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच वर्गीस कोशी यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत. अलीकडेच ग्लोबल प्राऊड ऑफ सिंधी पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पवन सिंधी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या कंपनीने अलीकडेच मेणबत्तीच्या मेणावर चालणाऱ्या रॉकेटची चाचणी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ही चाचणी जर्मनीने केलेली आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. RBIने कोणत्या बँकेच्या मोबाईल ॲपवरील बंदी उठवलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, BOB बँक ऑफ बडोदा. बघा, यापूर्वी त्यांनी काय केलेलं होतं, RBIने बँक ऑफ बडोदाच्या ॲपवरती बंदी घातलेली होती. आता ती बंदी काय केलेली, उठवलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. गुगलने अलीकडेच वॉलेट ॲप कोणत्या देशात सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. बघा विद्यार्थी मित्रांनो, गुगल पे पण आहे आणि गुगल वॉलेट पण आहे, परंतु गुगल पेच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा सुविधा गुगल वॉलेटमध्ये असणार आहेत, हे पण लक्षात ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडेच थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टन्स असा प्रश्न आहे हा. पर्याय आहे थायलंड, दुसरा पर्याय आहे इंडोनेशिया, तिसरा पर्याय आहे चीन, पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे, हे पण लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची जे PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि या चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.